कोणी भर कार्यक्रमात तुमची ओढणी, पदर, हिजाब, बुरखा किंवा टॉप ओढला तर महिला म्हणून तुम्हाला काय वाटेल? तुमची प्रतिक्रिया काय असेल? कोणतीही संवेदनशील स्त्री आपला आत्मसन्मान राखण्यासाठी एक उलट्या हाताची झापड असे करणाऱ्याला देईल यात शंकाच नाही. मात्र असे असंवेदनशील वर्तन करणारी व्यक्ती तुमच्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तर काय करावं हे खरं तर कोणत्याही महिलेला प्रश्नात टाकणार आहे. हेच घडले बिहारमध्ये. सोशल मीडियावर सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये त्यांनी सर्वांसमोर एका डॉक्टर मुस्लिम महिलेचा बुरखा ओढलाय, ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काय आहे हे सगळं प्रकरण? मुस्लिम समाजात हिजाब आणि बुरख्याचं काय आहे महत्त्व जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. 15 डिसेंबर रोजी जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र देत होते, तेव्हा एका नुसरत नावाच्या महिला डॉक्टरचा नियुक्तीपत्र घेण्याचा नंबर आला. ती अत्यंत कुतूहलाने आता आपल्याला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हातून हे नियुक्तीपत्र मिळणार म्हणून त्यांच्याकडे पाहत होती. कोणताही इतक्या मोठ्या पदावर असलेला व्यक्ती नम्र, आदरपूर्णच व्यवहार कोणत्याही स्त्रीसोबत काय किंवा व्यक्तीसोबत काय करेल असा समज सामान्यतः आपला असतो. पण त्यांनी काय केलं? त्यांनी नुसरतच्या चेहऱ्यावरचा बुरखा ओढला. बुरखा ओढताना ते अत्यंत आवेशात होते. उपमुख्यमंत्री असलेले सम्राट चौधरी यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नितीश कुमार यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. पण नितीश कुमार बुरखा ओढतच राहिले. आता त्यांनी हे काय केलंय, कशासाठी केलंय, हे सगळे प्रश्न अजून तरी गुलदस्त्यातच आहेत. म्हणजे नितीश कुमारांकडून त्याबाबत अजून कुठलंही स्पष्टीकरण आलेलं नाही. पण आता नितीश कुमार यांच्या या वागण्यावर संपूर्ण भारतभर पडसाद उमटू लागलेत. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी संताप व्यक्त करत म्हणाले, नितीश कुमार आणि भाजपला लाज वाटली पाहिजे. कोणता व्यक्ती मानसिकरित्या स्थिर असेल त्याला कोणत्याच महिलेचा पदर किंवा बुरखा ओढण्याचा अधिकार नाही. काँग्रेस प्रवक्ते उदित राज म्हणाले, नितीश कुमार मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत आणि त्यांनी अनेक वेळा असं वर्तन केलंय. एनडीएचे नेते असेच आहेत असा आरोप त्यांनी केलाय. लालूंच्या आरजेडीचे खासदार या प्रकरणावर संताप व्यक्त करत म्हणाले, मी व्हिडिओ पाहिले आहेत. मन सुन्न करणारे त्यामधील दृश्य आहेत. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. हा एक विषय चिंतेचा झालाय. व्हिडिओ समाजाला चांगला संदेश देत नाहीये, चिंता निर्माण करतोय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, हे पूर्णपणे लज्जास्पद आहे. हा छळ आहे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना कोणाचाही बुरखा ओढण्याचा अधिकार नाही असं म्हणत त्यांनी नितीश कुमारांच्या या वर्तनावर आक्षेप घेतलाय. आता या प्रकरणावर माफी मागायची सोडून जनता दल युनायटेड पक्षाकडून काँग्रेसचे अशोक गेहलोत यांनी एका हिंदू महिलेचा घुंगट ओढल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. त्यात त्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. पण मुळात सामान्य नागरिकांना प्रश्न पडतोय की त्यांनी तसं केलं म्हणून तुम्ही असं करणार का? हिजाब आणि बुरखा याचे मुस्लिम समाजात काय महत्त्व आहे ते आपण आधी जाणून घेऊयात. मुस्लिम समाजात बुरखा आणि हिजाब यांना धार्मिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक अशा तिन्ही पातळ्यांवर महत्त्व आहे. हे फक्त कपड्याचं प्रतीक नसून त्यामागे विचारधारा आणि श्रद्धा आहे. हिजाब म्हणजे साधेपणाने सांगायचं तर लज्जा, नम्रता आणि शालीनतेचं प्रतीक आहे. इस्लाममध्ये पुरुष आणि स्त्री दोघांनाही नम्रतेने वागण्याची आणि कपड्यात शालीनता ठेवण्याची शिकवण दिलेली आहे. स्त्रियांसाठी हिजाब म्हणजे डोकं आणि शरीराचा विशिष्ट भाग झाकणं. यामुळे वैयक्तिक सौंदर्यापेक्षा, बाह्य सौंदर्यापेक्षा आचार आणि विचारांवर लक्ष केंद्रित राहतं असं मुस्लिम समाज मानतो. बुरखा हा हिजाबचाच अधिक पूर्ण प्रकार मानला जातो. काही समाजांमध्ये आणि देशामध्ये स्त्रिया संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा परिधान करतात. यामागे धार्मिक श्रद्धा, परंपरा, सुरक्षिततेची भावना आणि वैयक्तिक निवड ही कारणं असू शकतात. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कुराणमध्ये स्त्री पुरुषांनी शालीनतेने वागावं असं सांगितलंय. मात्र बुरखा किंवा हिजाब नेमका कसा असावा याबाबत विविध इस्लामिक विद्वानांमध्ये वेगवेगळी मतं व्यक्त करण्यात येतात. त्यामुळे हे सर्व मुस्लिम स्त्रिया एकसारखं आवरण परिधान करतील असं नाही. आजच्या काळात अनेक मुस्लिम स्त्रिया स्वतःच्या इच्छेने हिजाब किंवा बुरखा परिधान करतात. त्यांच्या दृष्टीने तो आत्मसन्मान, ओळख आणि आध्यात्मिक शांती किंवा धार्मिक स्वातंत्र्य याचं प्रतीक असू शकतो. तर काही स्त्रिया तो परिधान करतही नाहीत तरीही त्या धर्मनिष्ठ असू शकतात. म्हणजेच मुस्लिम समाजात बुरखा किंवा हिजाब हे केवळ बंधन नसून अनेकांसाठी तो आस्था, संस्कृती आणि वैयक्तिक निर्णय यांचा संगम आहे. नितीश कुमारांचं हे वर्तन म्हणजे त्या महिलेच्या आत्मसन्मान, धर्म, आस्थेवर हल्ला आहे. मुख्यमंत्री जर असे वर्तन करत असतील तर महिलांची सुरक्षा किती ऐरणीवर आहे हे वेगळं सांगायला नकोच. हे राज्यकर्ते स्त्रियांची इतर नराधमांपासून काय रक्षा करणार? कोणतीही स्त्री आपल्या पेहरावात काय असावं काय नसावं हे ठरवण्याचा अधिकारही आता समाजाला देऊन बसली आहे का? हा कोणत्याही एका महिलेवर किंवा एका विशिष्ट धर्माच्या महिलेसोबत झालेला गैरप्रकार नाहीये, तर हा समस्त महिलांच्या स्वातंत्र्यावर आणि सुरक्षेवर हल्ला आहे. नुसरत या महिलेचा बुरखा ओढताना नितीश कुमार काय विचार करत होते? हे करण्यापूर्वी एक माणूस म्हणून आपण हे कोणत्या पातळीवर जात आहोत हा विचार त्यांना आला नसेल का?
छत्रपती शिवाजी महाराजांनी परस्त्री माते समान असा आदर्श घालून दिलाय, ती शिकवण भारतीय म्हणून नितीश कुमार विसरून गेले का? नेमकं काय कमी पडलं? शिक्षण, मूल्य, नैतिकता की माणुसकी असा प्रश्न समस्त महिला वर्गातून आता विचारला जातो. लहान असताना शाळेतही आपल्याला शिकवतात की आपल्या परवानगीशिवाय कोणी आपल्याला स्पर्श करू शकत नाही, कोणी आपले कपडे ओढू शकत नाही. आपल्या परवानगीशिवाय आपल्याशी कोणत्याही प्रकारे चुकीचं कोणी वागत असेल तर आपल्याला या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. मग आता समाज म्हणून आपल्याला एक प्रश्न समोर उभा आहे, तो म्हणजे राईट टू प्रायव्हसी हा संविधानाने दिलेला अधिकार महिलांनाही आहे. हे कोणाला आणि कुठून शिकवावं? सुरुवात मुख्यमंत्र्यांपासून असेल तर मग महिलांना सुरक्षित आयुष्य हे केवळ एक स्वप्न म्हणून बाजूला ठेवावं लागेल. इथे सुरुवातीपासून एवढंच वाटतं, ज्या महिलेसोबत हा प्रकार झाला तिने तिथेच या प्रकारावर आक्षेप नोंदवणं गरजेचं होतं. राक्षस हे पुराणातून आता मनोवृत्तीत उतरू लागलेत, त्यामुळे दुर्गेला सुद्धा महिला म्हणून आपल्याला आपल्यामध्ये उतरवावं लागणार आहे. तरच स्त्रियांच्या वाटे जायची हिंमत कोणाची होणार नाही. बाकी नितीश कुमारांच्या या वर्तनाबद्दल एक सभ्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. कार्यारंभ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.